प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये झालेल्या परिवर्तनाची मीमांसा स्पष्ट करतायत. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रम केले, कष्ट केले आणि मेहनत केली आणि मग त्या श्रमाला, त्या कष्टाला आणि त्या मेहनतीला काय आलं बाबा? फळ आलं म्हटले. बरं काय फळ आलं? तर तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्हाला आमच्या भाग्याने संतांची भेट झाली म्हणे. संतांची भेट ठीक आहे तुकोबाराय, संतांची भेट झाली असं म्हणता, काही लाभ झाला की नाही? तुकोबाराय म्हटले बाबा लाभ सुद्धा झाला. अरे एका प्रकाराने काय, विशिष्ट प्रकाराने आम्हाला लाभ प्राप्त झाला. ठीक आहे तुकोबाराय, लाभही प्राप्त झाला म्हणता, मग तुमच्या जीवनाची स्थिती बदलल्यासारखी दिसत नाही हो? तुकोबाराय म्हटले बाबा जीवनाची स्थिती सुद्धा बदललेली आहे माझ्या. म्हणजे अरे ऐक ना, अगोदर आम्ही या देशामध्ये राहत होतो, आता आम्ही त्या देशामध्ये राहायला गेलो. कोणत्या देशामध्ये? ते आपण अभंगाच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. अभंग पंचमवेद निर्माते तुकोपनिषदकार वैरागीराज रसिकत्व प्राप्त संत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय मांडणे अगोदर दोन शब्दाचा परिहार देणं इष्ट, अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा असतं. मंडळी तुम्ही आम्ही किमनिमित्ताने या धर्ममंडपामध्ये विराजित आहोत हे जरी तुम्हाला ज्ञातच असलं तरी सुद्धा वक्त्याचं प्रदान कर्तव्य या नात्याने ऐका. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने महान संत मंतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही भूमी आणि अशा या पुनीत पावन झालेल्या भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा नेत्रदीपक भक्ती उत्सव सोहळा तुम्ही सर्व गावकरी मंडळी, फुलसंगीकर मंडळी मोठ्या प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने साजरा करवित आहात. आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे आलेली अल्पसी सेवा आमचे परमस्नेही परम आदरणीय यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आमचे गजानन महाराज मस्के, तसेच आमचे मुन्ना नाईक पाटील, तसेच आमचे प्रेमरावजी मस्के पिंपळगावकर, ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नव्हे सर्व कमिटी मंडळींच्या अध्यक्षतेखाली माझ्याकडे आलेली अल्पसी सेवा आणि त्या अनुषंगाने जमलेले सर्वच दिग्गज गायक, मृदंगाचार्य सर्वच, आमच्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य गंगाधरजी गुरुजी, तसेच बाबांचं नाव काय? दत्तरावजी गायनाचार्य दत्तरावजी महाराज, तसेच मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज भानुशे जालनेकर, आता सर्वच बरं का, सर्वच गायक, टाळकरी, माळकरी, विण्याचे का पहारेकरी, पंक्तीचे अन्नदाते, साऊंड सिस्टीमवाले, चोपदार आणि ज्यांच्याबद्दल मला अधिक स्वाभिमान आहे, जे की आमच्या भावी भारत देशाचे तरुण मित्रमंडळ, बरंच तरुण मित्रमंडळ आज दिसतंय कीर्तनाला. त्याला वाटलं चला आज आपल्यातलंच एक जाणार आहे कीर्तन करायला, है का नाही, म्हणून ते कीर्तन पाहायला आलेत. आणि तसेच आमच्यासोबत आलेले आमचे व्हिडिओ शूटिंगवाले गाडे महाराज, तसेच मृदंगाचारी उत्कृष्ट सोपान महाराज हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वैभव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता कुणाचं नाव राहिलं नाही का? झाले सर्वांना. आता सर्वांवर चला सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाला लाभलेली भव्य आणि दिव्यता आता अभंगाच्या चिंतनाकडे विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे बघा. आता सर्वांनी सर्वांगाचे कान करून माझ्याकडे फक्त आणि फक्त 1.5 तास लक्ष द्यायचे बरं का. तुम्हाला बोर होऊ देणं हे माझं काम, तुम्हाला बोर होऊ देत नाही बरं का. हां तर म्हणसाल बाबा महाराजांना बोर केला असं काय नाही, बस तुमच्यातलाच एक आहे मी. तर ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. काय म्हणतात तुकोबाराय? माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. बरं तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये नेमकं कसं परिवर्तन झालं हो? आम्ही संसारिक माणसे, आमच्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन होतं, परंतु नेमकं
तुम्हाला आमच्याकडून कोणत्या परिवर्तनाची अपेक्षा आहे? तर तुकोबाराय सांगतात की बघा, हा मनुष्य देह मिळाल्यानंतर किंवा हा मनुष्य जन्माला आल्यानंतर हा देह कसा असतो गजानन महाराज? पामर असतो. आणि मग त्या पामराचा विषय होणं गजानन महाराज परिवर्तन आहे. त्या पामराचा विषय होणं परिवर्तन आहे. विषयीचा अपरोक्ष ज्ञान मिळणं परिवर्तन आहे. अपरोक्ष ज्ञानाला परोक्ष ज्ञान मिळणं परिवर्तन आहे. आणि परोक्ष ज्ञानाला जीवनमुक्त्याची अनुभूती मिळणं हे काय? परिवर्तन आहे. आणि जीवनमुक्त्याला विदेह कैवल्य स्थिती प्राप्त होणं हे एका प्रकारचं परिवर्तनच आहे. तर तुम्हा आमच्याकडून तुकोबारायांना अशा परिवर्तनाची अपेक्षा आहे विठाला. मला असं वाटतंय मी जेवढं काही बोललो तेवढं तुमच्या बसवरूनच गेलं. आता तुमच्या भाषेत बोलतो बरं का. बघा, मला तुम्ही इथे बसलेल्यांपैकी मंडळी कुणाकुणाला परिवर्तनाची अपेक्षा हातवर करा बरं. इथे बसलेल्या प्रत्येक जीवाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज अहो आपण तर काय गरीब घराण्यातले, आपण मिडल क्लास फॅमिलीतले आहेत, लो क्लास फॅमिलीतले लोक आहेत. कदाचित जे लोक हाय सोसायटीमध्ये राहतात म्हणजेच पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहतात, कदाचित त्या लोकांना परिवर्तनाची अपेक्षा नसेल, कारण त्यांच्याकडे सर्व काही आहे ना. तर ह्यासाठी मी तुम्हाला एक मोठ्यातलं मोठं उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परिवर्तनाची अपेक्षा नेमकी कुणाकुणाला आहे विठ्ठला. तर बघा मंडळी, तुम्ही लता मंगेशकर हे नाव ऐकलेलं आहे का? बोला बोला बोला. हे बघा, आजचं कीर्तन असं आहे, थोडंसं मी बोलायचं आणि थोडंसं तुम्ही सुद्धा बोलायचं बरं का. म्हणून आता माझ्यासोबत तुम्ही बोलत चालायचे. लता मंगेशकर हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. गंगाधर गुरुजी, मला वाटतंय अख्ख्या भारतामध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही की जो लता मंगेशकर यांना ओळखणार नाही. लता मंगेशकरजींना आपण सर्वजण ओळखतो. तर त्या लता मंगेशकरजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो बघा. लता मंगेशकरजी कोण? ज्यांनी आपल्या कंठाने 70 वर्ष गायनावरती अधिराज्य मिळवलं. वेगवेगळ्या 22 भाषांमध्ये त्यांनी गायने गायलेले कोरडे महाराज. आणि लता मंगेशकर एकही निवडणूक लढल्या नाही, परंतु अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये गंगाधर गुरुजी त्या खासदाराच्या खुर्चीवरती बसल्या होत्या. अहो एवढंच नव्हे तर भारताचा सर्वोत्कृष्ट भारतरत्न हा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. एवढंच काय, अहो कदाचित जर त्यांचा वाढदिवस असेल ना आणि पंतप्रधान जरी दुसऱ्या देशामध्ये गेला तरी तो त्या ठिकाणाहून लता दीदींना फोन करतो आणि सांगतो, लता दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गंगाधर गुरुजी आता आपल्याला लय अवघड आहे बघा, कारण आपला वाढदिवस असला की आपल्याला ते पोस्ट टाकावं लागते. बरं एवढ्यावर थांबव ना, नाही ते 2-2 मिनिटाला पाहणार किती कमेंट आल्या, किती व्ह्यूज आल्या, किती लाईक आल्या. कसं ती कोंबडी ज्या अंड्यावर बसल्यावर जसं बघते ना तसं विठाला विठाला. पंतप्रधानांनी ज्यांचं अभिनंदन करावं एवढं मोठं त्यांचं जीवन. एका मिनिटात मी त्यांची प्रतिष्ठा सांगतो बरं का. त्या लता मंगेशकरजींना आपल्या वडिलांच्या नावाने पुण्यामध्ये हॉस्पिटल खोलायचं होतं, दीनानाथ मंगेशकर या नावाने गजानन महाराज. आणि पुण्याच्या जमिनीचे तुम्हा सर्वांनाच भाव माहिती आहेत, सध्या करोडो रुपयामध्ये. आणि तेवढ्या असणाऱ्या भावाची जमीन फक्त शासनाने त्यांना किती रुपयामध्ये दिली वसंता काका? ओन्ली 2 रुपयामध्ये दिली. ही त्यांची शासनाच्या दरबारामध्ये असलेली प्रतिष्ठा आहे. आता तुम्ही मंडळी मला सांगा बरं, ह्या जीवाला कशाची अपेक्षा आहे का? म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं ह्याची अपेक्षा आहे का? नाही ना हो. सर्वस्व काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे आहे. परंतु आता ऐका बरं का, एका छोट्याशा पत्रकारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये लता मंगेशकरजींना छोटासा प्रश्न विचारला. काय की लता दीदी तुम्हाला पुढचा जन्म कुणाचा म्हणून घ्यायला आवडेल? काय विचारला की तुम्हाला पुढचा जन्म कुणाचा म्हणून घ्यायला आवडेल? त्यावेळेस त्या लता दीदींनी सांगितलं की बाबा
खरं तर मला जन्मच नकोय, आणि जरी मिळाला तरी तो लता मंगेशकर सोडून कुठलाही चालेल. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या जीवाला सुद्धा परिवर्तनाची अपेक्षा आहे विठाला. तर बघा, आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे बरं का. आता सोपं आपल्या व्यवहारातलं उदाहरण मी आपल्या समोर सांगतो. बघा, माणसाला रोज रोज तेच तेच कपडे घालून कंटाळा आला की काय वाटतं, बाबा त्या कपड्यामध्ये बदल झालाच पाहिजे. बघा, त्याच गाडीत फिरून कंटाळाला आला की काय वाटतं, त्या गाडीमध्ये बदल झालाच पाहिजे. अहो एवढंच काय, रोज त्याच घरात राहून माणसाला कंटाळा आला की काय वाटतं, घरामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. रोज त्याच बायकोचे बोलणे खाऊन कंटाळा आला, तिच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. मला असं म्हणायचं होतं, तुम्ही घरी गेले काय? म्हणजे बघा, परिवर्तन हे प्रत्येक जीवाला अपेक्षित आहे गजानन महाराज. तो मिडल क्लास फॅमिलीतला असो वा हाय क्लास फॅमिलीतला असो, परिवर्तन हे प्रत्येक जीवाला अपेक्षित आहे. म्हणजेच परिवर्तन हा जीवाचा स्थायी स्वभाव आहे. आणि मग या परिवर्तनावर विवेचन करवित असताना ह्या परिवर्तनाचे सुद्धा दोन प्रकार पडल्या जातात. कसं तर ऐका, आहे त्या स्थितीमध्ये, थोडक्यात परिवर्तनाची व्याख्या सांगतो. आहे त्या स्थितीमध्ये बदल होणं म्हणजे भानुशी महाराज परिवर्तन आहे. तर बघा, एक परिवर्तन म्हणजे वर जाण्याचं एक परिवर्तन आणि दुसरं म्हणजे खाली येण्याचं परिवर्तन. नाही लक्षात आलं? उदाहरण देतो बरं का, ऐका. 100 एकर होती, आता 2च एकर आहे. काय, ही परिवर्तन आहे. अहो 2च एकर होती हो, आणि आता 100 एकर केली, हे सुद्धा काय परिवर्तनच आहे. म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये बदल होणं म्हणजे परिवर्तन आहे. परंतु ह्या परिवर्तनाला शास्त्रांनी, आपल्या संतांनी दोन्ही परिवर्तनाला वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिलेत प्रेमराव काका. कसं तर बघा, विठाला विठाला, तर लक्ष देऊन ऐका बरं का. एक आहे त्या स्थितीपासून वर जाणं हे परिवर्तन आहे. परंतु या परिवर्तनाला आपल्या संतांनी उद्धार असं नाव दिलेले. आणि दुसरं एक आहे त्या स्थितीपासून खाली जाणं, ह्या परिवर्तनाला पतन असं नाव दिलेले. बरं ठीक आहे तुकोबाराय, आता आम्हाला पतनाबद्दल बोलायचं नाही, उद्धाराबद्दल बोलायचे. माणूस मोठ्याच्या संगतीत गेल्याने मोठा होत असतो. मग उद्धाराचं परिवर्तन आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचंय, त्याच्यासाठी काहीतरी नियम सांगा ना. तर माझे तुकोबाराय फार सुंदर असा नियम सांगतात. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा, तेजावे उदामा, संत सेवा तेजावे उदारा, संत सेवा तेजावे उदारा, संत सेवा तेजावे उदारा, पतन महिमा आणि तेजावे आधमा संत सेवी. तुकोबाराय म्हणतात की बाबा,
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पतनाचा असो किंवा उद्धाराचा असो, आता आपल्याला उद्धाराबद्दलच बोलायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला सत्पुरुषांची संतांची संगत करावं लागेल. तर ठीक आहे तुकोबाराय, मग आशांचं परिवर्तन केल्याने काय होतं हो? तुकोबाराय म्हटले एक दोहा आहे, त्या दोह्यातलं अगोदर मी तुम्हाला उदाहरण सांगतो, नंतर तुमच्या समोर ते दोहा प्रकट करतो. विठ्ठला तर बघा, एका शेळीने हत्तीसोबत मैत्री केली. कुणी केली बाबा? शेळीने हत्तीसोबत मैत्री केली. आणि मग आता त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे बघा. असंच तो हत्ती दादा त्या शेळीताईकडे आला आणि त्या शेळीताईला म्हणाला, ए शेळीताई, शेळीताई, चल ना आज आपण थोडंसं फिरून येऊ. आणि मग दोघेही जण निघालेले आहेत कुठं? जंगलामध्ये फिरण्याकरता. आणि मग बघा, आता चालत असताना दोघांच्या चालण्याचं, आता जसं की त्या हत्ती दादाचा एक पाऊल टाकायचा की त्या शेळीचे 4-5 पावलं टाकून व्हायचे. हत्ती दादा एक पाऊल टाकायचा, शेळी 4-5 पाऊल टाकून असं करता करता ती शेळीताई चालून चालून थकली. आणि मग त्या हत्ती दादाला म्हणाली की हत्ती दादा, चल बाबा, आज आपण भरपूर फिरलो, आता आपण आपल्या घरी वापस जाऊ. तो हत्ती दादा म्हणे, अगं काय शेळीताई, चल ना त्या भंडारा डोंगरापर्यंत येऊ जाऊन. अरे बाबा, नाही, आता माझे फार पाय दुखालेत, आता माझ्याच्यानं काय येणं व्हायचं नाही, आता आपण आपल्या घरी वापस जाऊ. तो हत्ती दादा म्हणे, बर शेळीताई, आपण त्या डोंगरापर्यंत जायचं म्हणजे जायचं, बर मग पण माझ्याच्याने चालणं नाही व्हायचं बाबा. बर हरकत नाही. मग एक हत्ती दादाने युक्ती लढवली. कोणती? त्या शेळीला उचललं आणि आपल्या डोक्यावरती ठेवलं. आणि आता शेळीच्या बाबतीत तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, खाण्याच्या बाबतीत अत्यंत लुबरी जात म्हणजे शेळी. खातच राहते. गजानन महाराज एकादश सुद्धा बघत नाही. तुम्ही घरी जाऊ नका बरं का, कीर्तनातच राहा. खातच राहते. अहो, खाण्याचा विषय आला की माझे माऊली ज्ञानोबाराय सुद्धा शेळीचंच उदाहरण देतात. कोरडे महाराज का चरणे शेळी यायचे. खातच राहते. आणि आता नेमकं झालं काय? ती शेळी त्या हत्ती दादाच्या डोक्यावरती बसल्यामुळे अगोदर जे फळं जे फुलं तिच्या तोंडाला येत नव्हते, आता ते सहज यायला लागले, हे का नाही? कारण ती हत्ती दादाच्या डोक्यावरती बसल्यामुळे. तर बघा, आता मला तुम्हाला दोहा सांगायचा आहे बरं का. काय? संगत करना बढो की. काय? संगत करना बढो की, बढ़त बढ़त बढ़ जाए, अजा बैठी सी गज पर, अब जो चाहे सो फल काय, मन चाहे सो फल काय. कारण त्या शेळीला जे मनाला येईल ते फळ खायला भेटले, कारण तिने काय केलं? संगत मोठ्याची केली. म्हणजेच ते हत्ती दादाची संगत केल्यामुळे तिला जे फळ जे फुलं अगोदर खाता येत नव्हते, आता ते सहज खायला भेटायलेत. विठ्ठला तर म्हणजे माझा सांगायचा मुद्दा हा आहे की बाबा, जीवनामध्ये संगत माणसाने मोठ्याची केली पाहिजे. ह्यासाठी माझे तुकोबाराय सुद्धा एक फार सुंदर नियम सांगतात बघा. काय? देशोदेशी धाक, जयाच्या उत्तरे आणि तयाची कुतरे भले बरे. माझे तुकोबाराय म्हणतात की बाबा, माणसाने ज्याचा देशोदेशांमध्ये धाक आहे त्याचे म्हणले त्याचं दास्यत्व पत्करावं. आणि दिग्गजाचा जिने स्वामी सुद्धा होणे म्हटले गंगाधर गुरुजी त्याचा. म्हणजे ज्याला गावात कुणीच चांगलं बोलत नाही त्याचं दिवसाला लाख रुपये देऊन दास्यत्व सुद्धा पत्कारू नये. विठ्ठला गुरुवर्य खोडे महाराजांचं आगमन झालेले, त्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करूयात आणि आपल्या चिंतनाकडे वळूयात. विठ्ठला काय चालू होतं आपलं? कीर्तन. हंगास जमलं. तर माणसाने संगत मोठ्याची केली पाहिजे. परंतु आता मला सांगा,
अशा सत्पुरुषांची, अशा महापुरुषांची संगत सहजासहजी प्राप्त होईल का हो? खरं सांगू का? एक आणखी सांगतो बर का. सांगू का? जाऊ द्या तर नाही सांगू. सांगू का? तुम्ही लईच म्हणाले तर नाहीच सांगत. जाऊ दे का सांगू? लई विनंती आली आता सांगून टाकतो बर का. बघा, माणसाला ह्या जगात कुठंच काहीच आणि कुणालाच फुकटचं भेटत नाही. फक्त हा आपला परस्परांविषयीचा असलेला भ्रम आहे बर का. किंवा गंगाधर गुरुजी यांच्या सर्वांच्या मनातले एक आज बोलूनच टाकतो बर का. काय ह्या सर्वांना असं वाटतं या महाराज लोकांना फुकटचं भेटतं. कीर्तन सुटल्यावर बेटा आणि हा फेटा उकलून बघा काय दिसेल? घामाने पूर्ण ओला चिंब झालेला दिसेल. गंगाधर महाराजांनी चाल म्हणली, एवढ्या थंडीमध्ये तुम्ही सर्व शॉल वगैरे स्वेटर वगैरे घालून आलात आणि त्या बुवाच्या अंगातून टपटप खाली घाम पडत होता. आणि मृदंगाचार्यांचं सुद्धा तसंच आहे. कीर्तन सुटल्यावर त्यांना भेटा, पूर्ण त्यांची बनेल घामांनी ओली चिंब झालेली दिसेल. ही आमची परमार्थातली पराकाष्ठा आहे. विठाला मग अशा सत्पुरुषांची संगत आम्हाला करायची. कारण त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाचा काय होतो? उद्धार होत असतो. आणि अशांचा उद्धार तुकोबारा आम्हाला सुद्धा करायचा. मग तुम्ही म्हणाले फार अवघड आहे संतांची भेट, मग आम्हाला प्राप्त होईल का नाही? संत भेटी परी जग जेठी करुणा केली. की सांगतात की बाबा ह्या साधू संतांची भेट सहजासहजी प्राप्त होत नाही. फार अवघड आहे, फार अवघड आहे संतांची भेटी. मग आपण तुकोबारांना असं विचारू, तुकोबारा आमच्या नशिबात असली तर? तुकोबाराय म्हटले, बाबा नशिबात जरी असली तरी त्यासाठी काहीतरी निमित्त करावं लागेल कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता. बघा भाग्याचा भडच आहे परंतु उद्यमाचा मिसे आंबडापूरकर महाराज, सॉरी बरं का त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, प्लीज पाठीमाग उभे राहिले ते विठाला. तर संतांची भेटी फार अवघड आहे. बरं मग आता होणारच नाही का? नाही, होईल ना. तुकोबाराय कशासाठी आहेत? आपण तुकोबारांना विचारू की तुकोबाराय संतांची भेट करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल हो? तर तुकोबाराय सांगतात की बाबा तुम्हाला संतांची भेट प्राप्त करण्याकरता तिळ तिळ पुण्य साध, तिळ तिळ पुण्य तिळ तिळ
सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. तर तुकोबारांनी नियम सांगितलेला आहे काय की बाबा तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुत जन्मीचे जोडे आणि नाम तुझे वाचेसी आतुडे आणि परिणाम समागम घडे संतांचा. तुकोबारा म्हटले की बाबा तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये संतांची भेट करायची ना मग अगोदर काय करा तुम्ही तिळा तिळानी पुण्य जमा करा एकत्रित करा. असं एका जन्माचं नव्हे तर अनेक जन्माचा साचा तुमच्याकडे झाला की काय होईल त्या भगवंताचं नाम तुमच्या मुखाला येईल आणि एकदा का त्या भगवंताचं नाम तुमच्या मुखाला आलं परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संतांची भेट नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदर भाव आहे समोर परंतु त्या अगोदर तुम्हा सर्व मंडळींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय सांगितलं तुकोबारांनी की बाबा तिळानी पुण्य जमा करा बरोबर. तिकडं वट्यावर बसलेली मंडळी काय सांगितलं तुकोबारांनी तिळानी पुण्य ऐकू ये ना बैल आहे बरं मी मोठ्यानं बोला काय जमा करा. मग आता तुम्ही बसलेली मंडळी मला सांगा विचारूच का विचारतो आता काय पुण्य करणं सोपं की पाप करणं सोपं. 10 मिनिटं इथंच थांबतो मी परंतु आज उत्तर घेणार. बोला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं कारण आजचं कीर्तन थोडं मी बोलायचं आणि थोडं तुम्ही बोलणार. तर सांगा मग आता पुण्य करणं सोपं की पाप करणं सोपं. बोला बोला मंडळी इकडं पाठीमाग बसलेली मंडळी. बर 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 असं नाही का बर. आता काही जण म्हणतायत पुण्य करणं सोपं आणि काही जण म्हणतायत पाप करणं सोपं. तुमच्या दोघांची उत्तर माझ्याकडे. आता लक्ष देऊन ऐका बर का. आता ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की पाप करणं सोपं त्याला भानुष्य महाराज कारण आहे. कारण सांगू कारण त्याचं असं आहे की बाबा त्यांनी अनेक जन्मापासून तेच करत आलेले आहेत. आणि भानुष्य महाराज आपण काय म्हणतो एकदा का त्याची प्रॅक्टिस झाली की ते सोपं जातंय आणि मग ते तुम्हाला प्रॅक्टिस करून 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 ते सोपं चाललंय. कारण हे मी नाही सांगत बरं का माझे माऊली ज्ञानोबा सांगतात जन्मा उपजलिया पासोनी असत्य कर्म ते अजूनी आणि सत्य आचरण नेने स्वप्ने आणि निखळ खाणी अवगुणाची. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की पाप करणं सोपं आहे कारण त्यांनी अनेक जन्मापासून तेच केलेले. आता पुण्य करणं सोपं आहे तुम्हाला पटवून देतो बरं का. पटवून दिल्याशिवाय समोर जात नाही. मला सांगा गंगाधर गुरुजी सोपं खोटं बोलायचं असेल तर अगोदर सगळी सिटिंग लावून ठेवायला लागते का नाही आणि खरं बोलायचं म्हणलं की एकदम सरळ सरळ माणूस सहज बोलून जातो. तसंच बघा पुण्य करणं किती सोपं आहे. मी तुम्हाला एक तुमच्याच व्यवहारातलं उदाहरण देतो बरं का. बसलेली मंडळी तुम्ही कल्पना करा तुम्ही इकडं कीर्तनाला यायला निघाले आणि तुम्हाला रस्त्यामध्ये एक गोटा पडलेला दिसला. तुम्ही विचार केला की बाबा कीर्तनाला अनेक भाविक भक्तजन गाड्या घेऊन येत उगाच कुणाची गाडी धडकली वगैरे तर अवघड होईल. तुम्ही तो गोटा उचलला आणि बाहेर बाजूला फेकून दिला. काय झालं बापू पुण्य झालं की. इकडं मंडपामध्ये आल्यानंतर ह्या आसनपट्ट्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. तुम्ही मंडळींनी विचार केला की बाबा आता कीर्तन सुरू होणार आहे आपण काय करू ह्या आसनपट्ट्या एकदम सरळ करूयात व्यवस्थित करूयात. काय झालं पुण्य झालं. तिकडं अन्नदानाच्या पंक्तीत पटकन तुम्ही गेले भाताची बादली उचलली आणि वाढायला लागले. काय झालं पुण्य झालं. कीर्तन संपलं आणि हे टाळ अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेले दिसले. तुम्ही विचार केला बाबा ते टाळ तुम्ही एकत्रित केले आणि एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवले. काय झालं पुण्य झालं. आता कीर्तन संपलं आणि तुम्ही घरी जायला निघाले. तुम्हाला गेटमध्ये एक नवी काळी कोरी चप्पल दिसली. ती उचलून तुम्ही बाजूला ठेवली असं मला म्हणायचं होतं बरं का. विठाला विठाला हो म्हणजे पुण्य करणं सोपं आणि पाप करणं अवघड आहे. बघा माणसाला खरं बोलायला काहीच लागत नाही एकदम आपण सहज बोलून जातो.
खरे बोलता कोण लागती सायासा आणि काय तुमच्या सवेचे सांगा. तुकोबाराय म्हणतात की बाबा खरं बोलायला काहीच लागत नाही आणि खोटं बोलायला ठरवावं लागतं. दुसऱ्याच्या माय बहिणीला आपली माय बहीण मानणं काय लागतं. परावी येणारी रुक्माई समान काहीच लागत नाही म्हटले. दुसऱ्याच्या धनावरती न डोळा ठेवायला काय लागतं म्हटले काहीच नाही. तसं पुण्य करणं सोपं म्हणजेच खरं बोलणं सोपं आणि खोटं बोलणं अवघड आहे. तुम्हाला लय वेळचं विचारायलो. आता या लाडक्या बहिणींकडे तू जरा लय जोर आहे बरं यांचा सध्या. हा बाबा त्यांचं सांगता येत नाही. नवऱ्याने गंगाधर गुरुजी अख्खी कमाई जरी तिच्यासाठी केली एकदा त्याचं नाव घेणार नाही. परंतु भावानं फक्त महिना 1,500 रुपये सुरू केला डायरेक्ट मुंबई बस. म्हणून तशी मला यांना बोलायची भीती वाटायली. पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही त्याच्या बहिणी आहेत, मग आम्ही त्याचे भाचे झालो ना, म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो. तर ऐका, आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बरं का. मला सांगा महिला मंडळ, टोचून बोलणं सोपं का सरळ बोलणं सोपं? बोला बोला बोला. ह्या प्रश्नाचं आम्हा सर्व पुरुष मंडळींना उत्तर अपेक्षित आहे बरं. बोला तुम्ही, आज आम्हाला पाहिजे उत्तर. मग का बरं तुम्ही टोचून बोलता? नाही नाही, मी एक उदाहरण देतो बरं का, आणि मग तुम्ही सांगा त्या उदाहरणात काय चूक आहे. विठाला बघा, एक सून घरामध्ये स्वयंपाक करत बसली आणि नेमकी तेवढ्यात एक डंगरी मधात घुसली. सॉरी, तिची सासू घरामध्ये घुसली. काही वेगळं झालं का? बरं, नाही का? बरं, तिची सासू घरामध्ये घुसली आणि मग सुनेने काय केलं, गरम गरम ती स्वयंपाक करत बसलेली असल्या कारणाने तिने आपल्या तव्यावरची पोळी उचलली आणि त्या म्हातारीच्या त्या सासूच्या ताटामध्ये टाकली. भाजी, त्या कढईतली भाजी घेतली आणि तिच्या ताटात टाकली आणि सुंदर अशा प्रकारे तिने जेवायचं ताट वाढून सासू समोर ठेवलं. आता सून चांगली म्हणावी की वाईट? बोला इकडं महिला मंडळ, आहे का तुमच्या नशिबात असते? आणि मग परंतु आता झालं काय नेमकं, त्या भाजीत थोडस मीठ कमी पडलं होतं. त्या सासूने कुटका मोडला, भाजीत बुडवला आणि खाल्ला. आता बघा बरं का गंगाधर गुरुजी, सरळ बोलणं कसं आहे की बाई थोडस भाजीत मीठ कमी पडलंय गडा, काय मला थोडस मीठ दे आणि त्या भाजीतही जरासं मीठ टाक. परंतु ती नेमकी या गावची नव्हती, कारण या गावच्या बाहेर सरळ बोलतात, हे का नाही पुरुष मंडळ? अंगा असं. तर ती बाईनं काय, ती जरा टुसून बोलणारी होती. तिनं तिचाच नातू समोरच्या खोलीत अभ्यास करत बसला होता आणि मग आपल्या नातवाला आवाज दिला की बाब्या काय करायला रे? अगं आजी मी अभ्यास करायलो. बरं, अभ्यास करायला? बरं बरं बब्या, अभ्यास करून काय होतं? अगं आजी मोठी डिग्री मिळते. बर, आणि मग डिग्री मिळवल्यानंतर? अगं आजी नोकरी लागते की, आणि नोकरी लागल्यानंतर पैसा येतो आजी. बर बब्या, मग एक काम कर, चांगला अभ्यास कर आणि एकदम मोठ्यातली मोठी डिग्री मिळव. आणि एकदा का मोठ्यातली मोठी डिग्री मिळवली की चांगली नोकरी कर आणि चांगली नोकरी केल्यानंतर एकदा का तुझ्याकडे पैसा जमा झाला की फुलसावंगीच्या बाजारपेठीत जाय आणि तिथून एक मिठाचा पुडा आणून त्या माईच्या हातात दे. काऊन? भाजीत मीठ कमी पडलं. तर आता काय, सरळ बोलणं सोपं म्हणजेच टोचून बोलणं अवघड आहे. माझा मुद्दा असा आहे की पुण्य करणं सोपं आहे आणि पाप करणं अवघड आहे. मग तुकोबाराय म्हटले असंच तुम्ही तिळातिळाने पुण्य जमा करा आणि एकदा का याचा साचा झाला परिणाम, भगवंताचं नाव मुखाला येईल आणि त्या संतांची भेट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये गेल्यानंतर सांगणार आहेत, म्हणजेच की 2-2:30 दरम्यान. विठाला विठाला. तर बघा, तर तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रम केले आणि कष्ट केले आणि मेहनत केली. बघा, या श्रमावरती विवेचन करत असताना ह्या श्रमामध्ये गाडे महाराज 2 प्रकार पडल्या जातात. कसे? तर ऐका, एक म्हणजे
परमार्थातले श्रम आणि दुसरे म्हणजे संसारातले श्रम. आणि परमार्थातल्या श्रम केल्यानंतर ते वायाच जात नाहीत आणि संसारातले श्रम केले की ते वाया गेल्याशिवाय राहत नाहीत, म्हणजेच वायाच जातात. म्हणजे तुकोबाराय सुद्धा सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिले झाल्या वेचाचा. तुकोबाराय म्हणतात की बाबा संसारामध्ये तुम्ही कितीही श्रम करा ते वाया गेल्याशिवाय राहत नाहीत. किंवा थोडस पुढे जाऊन बोलतो, परमार्थामध्ये श्रम केल्यानंतर त्याला फळ येतं आणि त्या फळाचं नाव आहे प्रसाद. आणि संसारामध्ये श्रम करा त्याला फळच येत नाही आणि जरी आलं तरी त्या फळाचं नाव काय माहितीये का? वैताग. कसं पटवून सांगतो बर का. इथं ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. गजानन महाराज तुम्हाला एवढे ब्रह्मचारी कुठं सापडले? बाबा बाबा अहो आम्हाला यज्ञ करायला सापडत नाहीत की. भानुष्य महाराज तुम्हाला जाऊ द्या. आता हे ह्यांच्यातलं एक मर्म सांगू का? अहो ह्या संसाराला एवढे वैतागले की संसाराचं नाव जरी काढलं तर हात वर करण्याची सुद्धा अपेक्षा राहिली नाही. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, वाया बेर झालं हरवीन, वाया बेर झालं हरवीन, वाया वेर झालं हरिवीण, वाया वेर झालं हरिवीण. लेटिक व्यवहार सर्व संसार, वाया बेर झालं हरवीन, वाया बेर झालं हरवीन. लटिका व्यवहार सर्व संसार, वाया वेर झालं हरिवीण, वाया वेर झालं हरिवीण. संसारात तुम्ही कितीही कष्ट करा इथं फक्त वायान येरझारच आहेत. परंतु जर तुम्ही परमार्थामधले श्रम केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार. आणि तुकोबाराय सुद्धा म्हटले की बाबा मी माझ्या जीवनामध्ये येऊन परमार्थातले श्रम केले. तेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम
केला अवघा आला फळासी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणी. तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये येऊन परमार्थातले श्रम केले आणि त्याचं फळ सुद्धा आम्हाला पाहायला भेटलं, उपभोगायला भेटलं. तर बघा आपण श्रम करतो ते संसारातले आणि संत मंडळी जे श्रम करतात ते परमार्थातले. बर मग आता आपल्याला अचानक परमार्थातले श्रम घडतील का हो? नाही, तेवढा मनामध्ये भाव यायचा नाही, कारण ती सहज गोष्ट नाहीये. परंतु मग ह्यासाठी माझ्या तुकोबारांनी एक सुंदर असा नियम सांगितलेला आहे. बघा काय नियम सांगितलेला आहे की बाबा तू नुसतं त्या हरी कीर्तनामध्ये जरी जाऊन बसला तरी तुला त्याचं फळ पाहायला भेटल. आणि बघा ह्याच्यात थोडंसं पुढे जाऊन सुद्धा तुकोबाराय म्हणतात की काय तुझ्या मनामध्ये भाव असो किंवा नसो त्याचं फळ भेटणार म्हणजे भेटणार. काय तुका म्हणे भाव असता नसता आणि सायास करिता वाया नवजे. तुकोबाराय म्हणतात की बाबा तुम्ही जर परमार्थामधले श्रम केले, तुमच्या मनामध्ये भाव असो किंवा नसो त्याचं फळ तुम्हाला भेटणार. उगाच तुम्ही वट्यावरती बसले आणि सहज तुमचा मित्र आला आणि म्हणे अरे चल ना आज लहान महाराजांचं कीर्तन आहे म्हणा, येऊ कीर्तन पाहून. इथं आले बसले तरनाट झोप जरी घेतली तुम्ही तरी त्याचं फळ तुम्हाला भेटणार. एक सुंदर अशी कथा आहे, ती कथा सांगतो आणि 8 तास घेतो. विठाला बघा असंच एका गावामध्ये सुंदर असा सप्ताह चालू आहे आणि मग त्याच गावचा फार मोठा एक सावकार, कधीच कीर्तनाला न येणारा, नेमकं त्याचं देवाशी 36 होतं गंगाधर गुरुजी. कधी पूजा नाही, कधी पाठ नाही, कधी अर्चा नाही. आणि मग असाच गावामध्ये सुंदर असा सप्ताह चालू झाला. पण गंगाधर गुरुजी नेमकं बायको फार कडक होती बरं का. आणि मग असंच ते सावकार फिरून घरामध्ये आला आणि बायको म्हणे का हो खाता पिता, पिता म्हणजे पाणी वगैरे बरं, तुम्ही घरी जासाल लगेच. खाता पिता अजगरासारखं पसरता जाणा कधीतरी कीर्तनाला, आज यावर जाऊन कीर्तनाला. आता बायकोने घरी वचवच केलं, त्याच्यामुळं सावकार निघाले कीर्तनाकडे. आणि नेमकं कीर्तनाच्या मंडपाच्या जवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पाहिलं की बाबा सावकार कधीच कीर्तनाला नाही येणारा अचानक कसा यायला, म्हणून 4-5 जण पळतच गेले. या सावकार, या सावकार, या सावकार, सावकार या. सावकाराला आणलं आणि पटकन एका जणाने घोंगडं टाकलं आणि म्हणे सावकार आता बसा. मस्तपैकी सावकार खंब्याला टेका देऊन बसले आणि गंगाधर गुरुजी कीर्तनकाराचा रामकृष्ण हरी षडजात जाईपर्यंत त्यांनी आपला खर्च लावला की हो नाही कळलं, घोरायला सुरुवात केली. विठाला तरनाट झोपला, घोरायला सुरुवात केली. पाहता 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 संपूर्ण कीर्तनही संपून गेलं आणि पाहता पाहता त्या मंडपातली पब्लिकही निघून गेली, महाराजही निघून गेले आणि त्या मंडपामध्ये आता 2च जण आहेत. कोण? पहिला सावकार आणि दुसरा ज्याचं घोंगडं अडकलं होतं तो. 2च जण आहेत. त्या घोंगड्यावाल्याला असं वाटायला की बाबा सावकाराला मी उठू तर उगाच माझ्यावर रागवतील सावकार. पण त्याने शेवटी हिम्मत केली. 12 वाजायले तर झोप लागायची नाही ना, म्हणून मग त्या सावकाराला त्यांनी उठवलं. ओ सावकार, सावकार. सावकार दचकून उठले. संपलं कीर्तन? हो म्हणे संपलं. सावकार मस्त आळस वगैरे देत, जांभळे देत, नंबर 1 कीर्तन हा बुटाने हाणला पाहिजे असा. बरोबर म्हणे हरकत नाही तुम्ही जा आता. आणि मग आता सावकार मस्तपैकी निघालेला आहे घरी. आणि घरी आल्यानंतर बायको फार कडक असल्यामुळे बायकोला विश्वासच नव्हता. बायकोनी विचारलं गेलते का कीर्तनाला? म्हणे हो गेलतो कीर्तनाला. बरं मग काय आणलं तुम्ही कीर्तनातून? आता काय सांगा, तरनाट झोप घेतली नाही इकडं. पण सावकार थोडासा सावकार होता ना, म्हणून थोडासा हुशार होता. म्हणे काय नाही बुवा, त्या कीर्तनातून आपण 3च शब्द आणले. खोटं घाल बोला होय, रीतीने बोलायला पाहिजे, खोटं बोलायला नाही पाहिजे. म्हणे मी 3च शब्द आणले. काय 3 शब्द आणले विचारलं बायकोनी. म्हणे या, बसा आणि जा. कसं? कारण की अगोदर आल्या कार्यकर्ते मंडळीने या सावकार, या सावकार, या सावकार. नंतर आल्यानंतर
बसा सावकार बसा सावकार. एक या, दुसरा बसा आणि तिसरा कोणता? जो घोंगडवाल्याने सांगितलं जा. ते जा 3 शब्द आणले बा म्हणे मी. आणि मग बायको म्हणे हरकत नाही. बायको फार भाविक होती बरं का. बायको म्हणे हरकत नाही, आजपासून हाच तुमचा गुरुमंत्र, ह्याचा तुम्ही दररोज नामचिंतन करायचं. सावकार म्हणे हरकत नाही. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. सावकारांनी मस्तपैकी आपली बाज पटांगणामध्ये टाकली, अंगणामध्ये टाकली आणि सावकार खाटेवरती पडला. आता कीर्तनात तरनाटून झोप झाल्यामुळे आता ह्याला कशाची झोप लागते गंगाधर गुरुजी. आणि मग त्याने म्हणे हरकत नाही व चला आपल्या बायकोने जे सांगितलं ते आपण करू. काय करू? ते मंत्राचा जाप करूत. मग त्याने सुरुवात केली की भानुष्य महाराज या बसा जा, या बसा जा, या बसा जा, असा त्याचा नामचिंतन सुरू आहे. आणि नेमकं त्यांच्या गावामध्ये आले चोर. आणि बघा योगायोगाने सुद्धा नेमके ते चोर त्याच सावकाराच्या घरी घुसले. आणि जसं काय त्या चोरांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला तेवढ्यात हा सावकार म्हणे या. अरे बापरे, चोरांना वाटलं पाहिलं काय की अरे बसा 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 म्हणले. हे नेमकं बसणार की तेवढ्यात सावकार म्हणे बसा. अरे बापरे, अरे पळा पळा पळा. नक्की सावकारांनी पाहिलं आणि ते पळणार तेवढ्यात सावकार म्हणे जा. अरे बापरे, एक जण त्यातला हुशार होता. ते म्हणे बुवा सावकारानं पाहिलं आज आपलं काही खरं नाही, उद्या आपल्याला नक्की पोलीस येणार आणि हा सावकार तक्रार करणार, उद्या आपल्याला जेलामध्ये जावं लागणार. म्हणे मग काय करावं बुवा? मग आपण काय करू म्हणे ह्याला ना आत्ताच मॅनेज करू. म्हटले कसं? चला म्हटलं मी गेले त्या सावकाराकडे आणि सावकाराला म्हटले ओ सावकार, ओ सावकार. सावकार दचकून उठले. कोण रे तुम्ही? आम्ही चोर. माझ्या घरी कस काय? टाळ कुट्टायला. अरे चोर कुठं भजन करतात का? हो मग ते तुम्हाला माहित नाही का? बरं जाऊ द्या सावकार, ऐका ना, आमची उद्या तुम्ही तक्रार करू नका. बरं हे जे ना ह्या पिंपळगावून आणलेलं हे गठुड तुम्हीच घ्या. काय त्या गठुड्यात? म्हणे काय नाही बस जरा असं सोनं नाणं आणि 1-2 लाख रुपये असतील, लय काय नाही. बरं 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 हरकत नाही म्हणे. ते त्या ठिकाणी ठेवून द्या आणि पुन्हा गावात सुद्धा यायचं नाही. अहो सावकार गावात काय हो, तुमच्या शिवाला सुद्धा येणार नाहीत. आणि मग ते चोर त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि नेमकं मग त्या सावकाराने ते गठुड धरलं आणि आता आपल्या जवळ ठेवलं. आणि नेमकं सकाळ होण्याची वाट पाहतोय. कारण पाहता पाहता 1 वाजले, 2 वाजले आणि 4 ते 5च्या दरम्यान त्याची बायको उठली आणि बायकोला आवाज दिला, ए इकडे ये बरं. बायको आली आणि त्या सावकाराने ते गठुड धरलं आणि बायकोच्या हातात ठेवलं. बायको म्हणे हे काय? म्हणे कालच्या कीर्तनाचं पाकिट. ती म्हणे एवढं मोठं. मग घडलेला सर्व वृत्तांत सांगितला की बाबा माझ्यासोबत असं असं घडलं. आणि मग आता बायको म्हणते की तुम्ही फक्त मजाकीने 3 शब्द आणले आणि त्या देवाने तुम्हाला केवढं दिलं बघा. अहो तुम्ही जर संपूर्ण कीर्तनच जर घरी आणलं असतं तर त्या देवाने तुम्हाला काय काय दिलं असतं. तर आता तुम्ही फक्त ह्या गोष्टीचा असा अर्थ नका काढू की कीर्तनात येऊन झोपायचं असतं बरं का, म्हणजे जमला विठाला. म्हणजे माझा असा मुद्दा होता की बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये केलेले श्रम हे वायाच जात नाही, त्याचं फळ तुम्हाला भेटणार. आणि तेच तुकोबारा म्हणतात की बाबा मी माझ्या जीवनामध्ये त्याच परमार्थातले श्रम केले आणि त्याचं फळ काय भेटलं? अभंगाचं 3रं चरण. भाग्य झालं नाही भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाले संत भेटी. भाग्य भाग्य झाले संत भेटी. संत भेटी. भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाली
झाले संत भेटी आवडीला भाग्य झाली संत बेटी आणि आवडी पोटी होती ते तुकोबाराय म्हटले की बाबा मी परमार्थामधले श्रम केले आणि परमार्थामधले श्रम केल्यानंतर आम्हाला आमच्या भाग्याने त्या संतांची भेट प्राप्त झाली आणि माणसाला श्रम व्हावेत आणि श्रम झाल्यानंतर एखादी गोष्ट म्हणजेच त्याच गोष्टीचं फल प्राप्त व्हावं तर त्याचा आनंद मात्र फार काही वेगळाच असतो. विठ्ठला श्रम व्हावेत आणि श्रम झाल्यानंतर त्या गोष्टीचं फळ मात्र अनुभवायला आनंद काय फार वेगळाच असतो. बघा मी ह्यासाठी कायम उदाहरण सांगत असतो कुणालाही बाबा डोळ्यासमोर कुणालाही. माऊली तुम्ही दादा तुमचं नाव काय? गजानन दादा तुमचे 2 मिनिटं मला द्याल का? म्हणजे माझ्याशी तुम्ही 2 मिनिटं बोलाल का? काय हरकत नाही ना? बर गजानन दादा तुम्हाला भाजी कोणती आवडते? गजानन दादा कीर्तनात सांगण्यासारखी असली तर सांगा बरं, नाहीतर गंगाधर गुरुजी तिकडं त्या साताऱ्याकडे गेलो आणि असा माझा स्वभाव म्हणजे प्रश्न विचारण्यासारखा आणि मग मी विचारलं की बाबा माऊली तुमच्या आवडतीची भाजी कोणती? तेवढा प्रामाणिक व्यक्तीच पाहिला नाही गजानन महाराज मी. तो म्हणे उठून उभं राहून हात जोडून म्हणे महाराज कीर्तनात सांगण्यासारखी नाही राव, नाही तर सांगितली असती. तसं तुमचं काही नाही ना? नाही बरं मग काय विषय नाही, मग सांगा. मेथीची भाजी आवडते. गजानन भाऊला आमच्या मेथीची भाजी आवडते. बरं बायकोच्या हातची आवडते का आईच्या हातची? हे बघा उत्तर व्यवस्थित द्या बर का, इथं आमचा होईल 2 मिनिटाचा खेळ, घरी जाऊन तुम्हाला भोगायचंय. हा म्हणून उत्तर व्यवस्थित द्या. आईच्या हातची का बायकोच्या हातची? बायकोच्या हातची. वहिनी आल्या काय सोबत? खरं बोलले भाई का नाही? खरं बोलायला पाहिजे. बरं गजानन भाऊंना मेथीची भाजी आवडते आणि ती सुद्धा त्यांच्या बायकोच्या हातची. मग गजानन भाऊ आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही सकाळी घरून काम करायला निघाले आणि कामावरती गेल्यानंतर तुम्हाला एवढं काम लागलं की तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा वेळ भेटला नाही. जेवण तर बाजूलाच राहिलं, तुम्ही दिवसभर उपाशी आहेत. आणि मग नंतर संध्याकाळी 5 वाजता घरी आल्यानंतर घरी आले, हातपाय धुतले आणि आईला आवाज दिला की आई की मला जेवायला वाढ. आणि नेमकी तुमची बायको ताट घेऊन तुमच्या समोर आली आणि त्या ताटामध्ये तुम्हाला मेथीची भाजी दिसली. आता गजानन भाऊला दिवसभराचे श्रम झाल्यामुळे दिवसभर श्रम केले आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांना फलस्वरूप त्यांच्या आवडतीची भाजी खायला भेटली. ह्याचा त्यांना आनंद वेगळाच असतो. तसं तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थातले श्रम केले आणि केल्यानंतर आम्हाला आमच्या आवडीच्या हरिदासांची भेट झाली. तर आपण तुकोबारायांना असं विचारू की तुकोबाराय तुम्ही म्हणता श्रम केले, आवडीच्या संतांची भेट झाली, काही लाभ झाला की नाही हो? तुकोबाराय म्हटले झाला ना बाबा लाभ. अभंगाचं 2य चरण. लाभ लाभ लाभ
लाभला आणि जीव झाला दरुषणी. तुकोबारा म्हटले की बाबा आम्ही त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे आम्हाला लाभ प्राप्त झाला. आणि एका प्रकाराने नाही बरं का, तर तो विशिष्ट प्रकाराने लाभ प्राप्त झाला. मी तुम्हाला थोडक्यात व्यवहाराच्या भाषेमध्ये उदाहरण देतो बरं का. गजानन भाऊ, तुम्ही एक कल्पना करा की बाबा तुम्ही एखादी मूळ रक्कम एखाद्या बँकेमध्ये ठेवली. मूळ रक्कम एक आकडा तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि ती रक्कम तुम्ही बँकेमध्ये ठेवली. आणि बँकेमध्ये ठेवल्यानंतर ती बँक तुम्हाला त्या रकमेचं व्याज द्यायला लागली, बरोबर. आणि ते व्याज तुम्ही अनेक दिवस न उचलल्यामुळे त्या व्याजाला सुद्धा व्याज लागायला लागलं. आपण त्याला व्यवहाराच्या भाषेमध्ये चक्रवाढ व्याज असं म्हणत असतो. म्हणजे मूळ रक्कम, त्या मूळ रकमेला लागलेलं व्याज आणि ती व्याज बरेच दिवस न उचलल्यामुळे सुद्धा त्या व्याजाला सुद्धा व्याज लागलं. म्हणजे 3 प्रकारे. तर तुकोबाराय सुद्धा म्हणतात की बाबा आम्हाला सुद्धा असंच लाभ प्राप्त झाला. कसा? मूळ रक्कम म्हणजे हा आमचा देह. गजानन महाराज, मूळ रक्कम म्हणजे हा आमचा देह. मग याला लागलेलं व्याज कोणतं? की आम्हाला आमच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, हे याला लागलेलं व्याज. बरं, आणि मग व्यवहाराच्या भाषेमध्ये व्याजाला व्याज लागलं ते काय? तर तुकोबारा म्हटले की बाबा त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पहिला लाभ म्हटले हा मनुष्य देह भेटला. दुसरा लाभ संतांची भेट झाली आणि त्या संतांची भेट झाल्यामुळे संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. म्हणजे त्या संतांच्या दर्शनामुळे आम्हाला त्या भगवंत आमच्या सोबत जोडल्या गेला. अशा प्रकारे आम्हाला 3 प्रकारे लाभ झाला. कुणामुळे? संतांच्या भेटीमुळे. विठ्ठला. परंतु आता काही मंडळींनी तुकोबारांना प्रश्न केला की तुकोबाराय, तुम्ही म्हणता की बाबा श्रम केले, संतांची भेट झाली आणि हा लाभ झाला. अहो आम्ही सुद्धा संसारातले श्रम करतो आणि श्रम केल्यानंतर आमच्याकडे पैसा येतो. गजानन महाराज, पैसा आल्यानंतर आम्ही गाड्या घेतो, बंगले घेतो. म्हणजे नेमकं काय होतं? आपल्या परिस्थितीमध्ये बदल होतो, आपल्या स्थितीमध्ये बदल होतो. तसं तुकोबाराय तुमच्या स्थितीमध्ये बदल झाल्यासारखा दिसत नाही हो. तुकोबाराय म्हटले का नाही झाला? आमच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बदल, आमच्या स्थितीमध्ये बदल झालाय. अभंगाचं प्रथम चरण. बरविदेश
दर्शनी राम जीव झाला दर्शने 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 जीव झाला दर्शने दर्शने जीव झाला झालने
बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणी. आता सर्वांनी आपल्याला एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन घ्यायचे. सर्वांनी वर हात करायचे, सर्वांनी ताटवर हात करायचे. सर्वांनी बरं का, इकडे ओट्यावर बसलेले, उभं राहिलेले, इकडे खाली बसलेले, सर्वांनी हातवर करायचे. राहू दे आता घंटावर असेच. चला गंगाधर महाराजांना विनंती, आपण भजन सुरू करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा ब्रवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे. तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये आलो आणि श्रम केले, संतांची भेट झाली, संतांची भेट झाल्यामुळे लाभही झाला आणि लाभ झाल्यानंतर आमच्या जीवनाची स्थिती सुद्धा बदलली. खोडे महाराज कशी बदलली? तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही या देशामध्ये राहत होतो, आता आम्ही त्या देशामध्ये राहायला गेलो. कोणत्या देशामध्ये राहत होते हो तुकोबाराय? तुकोबाराय म्हटले मणुरा. विठाला विठाला या ठिकाणी आपण 7 दिवस ज्यांच्याकडून भागवत कथेचं श्रवण करवित आहात, रामेश्वर महाराज खोटे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात आणि आपल्या सेवेकडे. विठाला विठाला. तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही या देशामध्ये राहत होतो, आम्ही त्या देशामध्ये राहायला गेलो. आता तुम्ही कोणत्या देशामध्ये राहत होते तुकोबाराय? मणू राजा एक देहपुरी. तुकोबाराय म्हटले की बाबा आम्ही या मणुपुरीत राहत होतो आणि मग आता कुठं राहायला गेले तुकोबाराय? तुकोबाराय म्हटले आता आम्ही ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता आम्ही त्या ब्रह्मपुरीत राहायला गेलो. ही नरसी जवळची ब्रह्मपुरी नाही बरं, स्वर्गातली. त्या ब्रह्मपुरीमध्ये राहण्याकरता आम्ही गेलो. बर ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही त्या देशामध्ये राहायला गेले. मग तुकोबाराय आता तुम्हाला बघून आमच्या मनामध्ये सुद्धा परिवर्तनाची लालसा निर्माण झाली आणि आता आम्हाला सुद्धा परमार्थातले कष्ट करायचे. परंतु तुकोबाराय एकदा का फळाची गोडी माणसाला कळाली की त्या गोष्टीत श्रम करायला आनंद उत्साह काही वेगळाच असतो. मग तुम्ही ज्या देशामध्ये राहायला गेले त्या देशाबद्दल आम्हाला माहिती सांगा. तुकोबाराय म्हटले की बाबा आता त्या देशाबद्दल बोलताच येत नाही, काय बोलावे. परंतु बसलेली मंडळी फार चिकित्सक होती. विचारलं तुकोबाराय तुम्ही आम्हाला फार उदाहरणं देऊन पटवून सांगता, आता तुम्ही सुद्धा ऐका. म्हटले काय? तर ऐका आता उदाहरण सांगतो बरं का. गजूबा तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं का? नाही उचलत. बरं प्रेमराव काका तुम्हाला? नाही उचलत. इकडे भानुष्य महाराज तुम्हाला? सोपानभाऊ तुम्हाला? कॅमेरामॅन गाडे महाराज तुम्हाला? विनेकरी बाबा? नाही उचलत. गजानन महाराज? नाही उचलत. बरं गजानन महाराज असं आहे का की 1 क्विंटलचं पोतं कुणालाच उचलत नाही?
नाही ना हो, जे जे पैलवान आहेत ते उचलू शकतात. मग तसं तुकोबाराय तुम्हाला नाही बोलता येत ना, तुम्ही नका बोलू, परंतु त्या स्थितीबद्दल ज्याला बोलता येतं त्याच्याकडे तरी आम्हाला पाठवा. तुकोबाराय म्हटले की बाबा तुम्ही जाऊन जाऊन जासाल तरी कुणाकडे, त्या शेषाकडे किंवा वेदाकडे. अरे ह्या स्थितीबद्दल वेदही बोलू शकत नाही आणि श्रुतीही बोलू शकत नाही, शास्त्रही बोलू शकत नाही आणि शेषही बोलू शकत नाही. ह्या स्थितीचा महिमा संतांनाच माहिती, त्या स्थितीवरती आरूढ झाल्यानंतरच कळतो. हा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. काय बोले बोलावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आणखी कीर्तन सेवा संपली नाही बरं का. मला हे बघा, मला तुम्हाला काही जाता जाता 4 गोष्टी सांगायच्यात. बघा माझं संपूर्ण कीर्तन जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, आणि एवढं मोठं कीर्तन डोक्यात ठेवणं काय शक्य नाही. म्हणून मग मी, आवाज येतोय आपणास? बरं बरं बरं. म्हणून मी तुम्हाला जाता 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 काहीतरी 2-4 गोष्टी सांगून जाणार आहे. त्या जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरविल्या तर मला असं वाटतंय आजचं माझं कीर्तन सफल झालं, मी असं म्हणेल. तर बघा, तर एका मंडळी इथे बसलेल्यांपैकी कुणी सासरा असेल, कुणी मुलगा असेल, कुणी आई असेल, कुणी बाप असेल. तर बघा जीवनामध्ये सासऱ्यांनी आपली भूमिका बजावत असताना ही कशी बजावावी, हा जर आदर्श कुणाला डोळ्यासमोर आणायचा असेल तर मला वाटतं आपण राजे मल्हारराव होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर आणला पाहिजे. काय केलं मल्हारराव होळकर यांनी? अरे मल्हारराव होळकर यांनी आपला एकुलता एक मुलगा कुंभेरीच्या युद्धामध्ये मरण पावला आणि मरण पावल्यानंतर आपली सून ही विधवा झाली. आणि नाईक साहेब त्या काळामध्ये एक प्रथा होती, ती म्हणजे सती जाण्याची. सती जाणं म्हणजे नेमकं काय? ज्या बाईचा मालक मरण पावला त्या बाईच्या मालकाला जी चिता रचली जायची पेटवण्याकरता, त्या बाईला आपल्या मालकासोबत त्या चितेवर बसवल्या जायचं आणि नंतर ती चिता पेटवून दिल्या जायची. ही होती सती जाण्याची प्रथा. म्हणजेच आपल्या मालकाबरोबर आपल्याला सुद्धा निघून जायचं या दुनियेतून. आणि ती असणारी प्रथा मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांनी झुगारून लावली. आणि मग मल्हारराव होळकर यांनी आपली तरुण सून ही सुसंस्कृत करून या देशाच्या, या समाजाच्या सेवेकरिता वाहून टाकली. आणि मग काय केलं त्या अहिल्यादेवी होळकर यांनी? तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जीवनातलं पहिलं काम, तेही स्वतःच्या स्वखर्चामधून, पहिलं अन्न क्षेत्र सुरू केलं, तेही गोर गरिबांसाठी. अरे जगातलं पहिलं अन्न क्षेत्र जर कोणी चालू केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरू केलेलं आहे. एवढंच नव्हे, मुघलांच्या राजवटीमध्ये जेवढ्या आपल्या हिंदू धर्माच्या मंदिराची तोडफोड झाली होती, विशेष करून 12 ज्योतिर्लिंगांची, त्या सर्व 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. मग ते बद्रीनाथचं मंदिर असो, गजानन महाराज किंवा केदारनाथचं मंदिर असो, अहो देशातलं द्याहो सोडून नेपाळचं जे पशुपतीनाथाचं आज मंदिर आहे ते सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनीच बांधलेलं आहे. अहो नेपाळचं सुद्धा द्या सोडून, गजानन महाराज पाकिस्तानमध्ये एक कराची नावाचं शहर आहे आणि त्या कराची नावाच्या शहरामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे. आणि ते मंदिर अहिल्यादेवी होळकर यांनी त्या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि तेही मुघलांच्या राजवटीमध्ये. एवढं सोपं नव्हतं, परंतु हे सगळं त्यांनी कार्य कोणामुळे केलं? तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे राजे मल्हारराव होळकर हे उभे असल्यामुळे. म्हणून मला असं वाटतं सासऱ्याची भूमिका ही कशी बजावावी, तर आपण डोळ्यासमोर मल्हारराव होळकर यांना आणलं पाहिजे. अरे आई कशी असावी? तर आई ही शिवछत्रपतींच्या आईसारखी असावी. आपण महाराष्ट्र म्हणलं की राजे शिवछत्रपती डोळ्यासमोर येतात. आणि काय येतात? तर त्याच्या पाठीमागे मा जिजाऊंचा फार मोठा वरद असते. म्हणून आई कशी असावी? तर आई ही मा जिजाऊंसारखी असावी. माझा तिसरा मुद्दा आहे की मुलगा कसा असावा. माझा मुलगा कसा असावा? बघा
मुलगा कसा असावा मी भगतसिंगाचं उदाहरण सांगतो. भगतसिंग या देशाच्या स्वातंत्र्याकरता फासावरती गेले हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, परंतु ते हसत हसतही गेले हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु हसत जाण्याचा पाठीमागचं कारण काय हे मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसणारे. सांगू, ऐकताय तुम्ही? सांगू तर बघा, ज्यावेळेला भगतसिंगाला फासावर जायचं होतं त्यावेळेस भगतसिंग जेलामध्ये असताना एकीकडे फास लटकवलेला आहे आणि एकीकडे भगतसिंग दंड बैठका काढतायत. काय दंड बैठका काढतात त्यावेळेस जेलरने विचारलं, अहो भगतसिंग, तुम्हाला अवघ्या काही क्षणामध्ये फासावर जायचंय आणि तुम्ही दंड बैठका काढतात? भगतसिंगांनी सांगितलं, होय होय की बाबा, कारण माझ्या आईने जे मला बाळकडू पाजलं ते शब्द आज मला आठवतात. काय आहेत ते शब्द? जेलरने विचारलं, काय आहेत ते शब्द? त्यावेळेस भगतसिंग सांगतात की बाबा, मी लहान असताना माझ्या आईला गणपतीला वाहण्याकरता फुलं आणून द्यायचो. त्यावेळेस माझी आई सुकलेले फुलं बाहेर काढून टाकायची आणि ताजे ताजे फुलं देवाला वाहायची. त्यावेळेस मी माझ्या आईला विचारलं, अगं आई, असं का करतेस तू? सुकलेले फुलं बाहेर काढून टाकते आणि ताजे ताजे फुलं देवाला वाहतेस. त्यावेळेस माझी आई म्हणाली की अरे बाबा, देवाला फुल अर्पणच करायचं ना, मग ते फुल टवटवीत असलं पाहिजे. सुकलेलं फूल देवाला आवडत नाही. आणि मग आता भगतसिंग म्हणतायत की बाबा, अरे साधं सुकलेलं फूल जर देवाला आवडत नाही आणि मी माझा हा देह सुकलेल्या चेहऱ्याने फासावर ठेवू तर ही मातृभूमी माझा अंगीकार करणार नाही. म्हणून मला टवटवीत चेहऱ्याने म्हणजेच की हसत हसत फासावर. म्हणून मुलगा कसा असावा तर मुलगा हा भगतसिंगासारखा असावा. माझा चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे की बाप हा कसा असावा. आजचा जो कीर्तनकार उभा आहे ना, त्याच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या बापाचंच फार मोठं अधिष्ठान आहे. माझा चौथा मुद्दा आहे बाप कसा असावा. तर बघा, बाप हा मला असं वाटतंय रामजी आंबेडकर यांच्यासारखा असावा. होय, रामजी आंबेडकर यांच्यासारखाच असावा. अरे काय केलं रामजी आंबेडकरांनी? सांगू एक प्रसंग, छोटासा प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण खेडेगावी पूर्ण झालं आणि आता 10वीची परीक्षा देण्याकरता तालुक्याच्या ठिकाणी जायचे. तालुक्याच्या ठिकाणी राहण्याची काहीही व्यवस्था नाही म्हणून एक भाड्याची खोली केली आणि बाबासाहेब आणि त्यांचे वडील त्या खोलीमध्ये राहतायत. पहिला दिवस उजडला आणि बाबासाहेब सकाळी पेपर द्यायला गेले. पेपर देऊन घरी आल्यानंतर बापांनी पोराला विचारलं की बाबा, कसा गेला तुझा पेपर? सांगितलं, बाबा माझा 1 नंबर पेपर गेला, फार सुंदर गेला बघा माझा पेपर. त्यावेळेस बापाने सांगितलं, चल पटकन आता जेवायला बस. आणि बापाने पोराला जेवण्याकरता ताट वाढलं आणि त्या दुरडीमध्ये 2च भाकरी आहेत आणि त्या 2ही भाकरी बाबासाहेबांच्या ताटामध्ये टाकल्या. आणि बाबासाहेबांना जेवत असताना बाबासाहेब म्हणतात की बाबा, तुम्ही सुद्धा जेवून घ्या ना. बाप्पांनी सांगितलं, पोरा अगोदर तू जेवून घे, नंतर मी जेवतो. आणि मग नंतर त्या दुरडीमध्ये भाकरीचा एकही कुटका शिल्लक नाहीये. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पोरगा उठला, दुसऱ्या दिवशी पेपरला गेला. पेपरहून घरी आल्यानंतर परत बापांनी पोराला विचारलं की बाबा कसा गेला पेपर? घडलेला सांगितला, पप्पा खूपच सुंदर, माझा नंबर 1 पेपर गेला. परत जेवायला ताट वाढलं, घडला तसाच प्रसंग घडला. पाहता पाहता 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, शेवटचा पेपर झाला. आजचा शेवटचा पेपर आहे. बाबासाहेब पेपरला गेले. पेपरहून घरी आल्यानंतर बापांनी पोराला विचारलं की बाबा कसा गेला तुझा पेपर? सांगितलं, बाबा माझे सगळेच पेपर 1 नंबर गेले, फार सुंदर माझे पेपर गेले. आणि मग आता बापांनी सांगितलं, चल बरं लवकर जेवायला बसून घे. आणि बापांनी पोराला जेवण्याकरता ताट वाढलं आणि 2ही भाकरीच्या ज्या काही त्या दुलडीमध्ये भाकरी होत्या 2 त्या पोराच्या ताटामध्ये टाकल्या. आणि टाकल्यानंतर आज पोरगा बापाला म्हणतोय की बाबा तुम्ही जेवून घ्या ना. बापांनी सांगितलं, बाबा अगोदर तू जेवून घे रे, नंतर मी जेवतो. तर त्यावेळेस बाबासाहेबांना कळालं की बाबा ह्या मी जेवल्यानंतर ह्या दुरडीमध्ये एकही भाकरीचा कुटका शिल्लक राहत नाही. मग बाबा जेवतात तरी केव्हा? मग बाबांना आज प्रश्न विचारला की बाबा माझं जेवण झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, मग तुम्ही जेवता तरी केव्हा आणि खाता तरी काय? त्यावेळेस बापांनी सांगितलं, बघा बापाचे शब्द आहेत. बापांनी सांगितलं, अरे बाबा या भाकरीने माझी भूक भागणार नाही रे. मग कोणत्या भाकरीने भागणार तुमची बाबा भूक? बाबा ज्यावेळेस तुझा हे जग अख्खं उदो उदो करेल ना, त्यावेळेस या बापाची भूक भागणार आहे. म्हणून मंडळी, आज या जगतामध्ये सर्वात जास्त पुतळ्यांची संख्या कुणाची असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. म्हणून बाप हा कसा असावा तर बाप हा
रामजी आंबेडकर यांच्यासारखा असावा असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की बाबा अशा सत्पुरुषांना महापुरुषांना कधीतरी आपण आठवलं पाहिजे, ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी भगवंताच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला इथेच पूर्णविराम. सर्व मंडळी उपस्थित आहेत, भागवताचार्य आमचे नाईक साहेब सुद्धा आलेले आहेत. सर्वांच्या चरणी सेवेला समाप्त करतो आणि सेवा माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.